जय शिवराय मित्रांनो. रान चिबडतंय म्हणून आपण नदीमध्ये विहिरीचं पाणी सोडून दिलेले आहे. पण त्या चिबडलेल्या रानामध्ये पिकांचे काय हाल होतात हे देखील पाहूयात. पण ते आपण कसे कंट्रोल केलेत आणि कशा पद्धतीने केलेत, ज्या जमिनीच्या कार्बनसाठी आपण काय कुठलं प्रोडक्ट यूज केले हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत. त्यातपूर्वी आपण आलेला रिझल्ट पाहू शकता. ज्या रानातला आपण पाणी काढून देतोय हा रिझल्ट आहे. पण इथे सुरुवात झाली होती शेतामधलं पीक खराब होण्यासाठी. तर ज्या भागामध्ये सुरुवात झाली होती त्या भागाचा हा उंचीला बघा पीक कमी झाले, पण कलर मात्र टिकण्यात यश आलंय. पण अजूनही तुम्हाला दाखवतो, ही जी तूर आहे ही पूर्ण सुकू लागली होती, बारीक पडू लागली. पण ह्या औषधाची जेव्हा ड्रिचिंग आपण केली ना त्यावेळेस त्याचा फरक पडलाय. तर त्यावेळी पडलेला इफेक्ट आहे बघा, थोडा एकच जागेवरती हा इफेक्ट दिसतोय आपल्याला. पण बऱ्याच ठिकाणी तो कंट्रोल करण्यामध्ये यश आलेला आहे. असा पाला वगैरे गळणं, पण ही जी काही पालवी फुटलेली आहे चांगल्या पद्धतीनं ती कंट्रोल करण्यामध्ये यश आले एनर्जी एफ नावाच्या औषधामुळे. कोणी म्हणेल जाहिरात असेल तर त्याला त्या दुकानदाराकडनं ऑर्डर केलेली पावती पण आपण स्क्रीनवरती टाकूयात. बरेच दिवस मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये तसेच अनेक भागांमध्ये पाऊस हा टिकून राहिलाय. पण पिकांमध्ये जी काही चिबडलेल्या रानांची जे काही हाल होतात त्यांना पाळी घालायला आता पुन्हाही चान्स मिळत नाही, कारण की 1-2 दिवसावर परत पाऊस आहे. तर अशा शेतकऱ्यांना पाळीसारखा इफेक्ट, पण मुळांची जी काही कूज होणं, कार्बनची जी काही कमतरता पडणं, हे एनर्जी एफ नावाचं जे काही औषध आहे याला चांगलं प्रभावी ठरतंय. मला कुठल्या कंपनीने दिलंय किंवा कंपनीने प्रचार करण्यासाठी काही इन्कम दिली अशातला काहीही भाग नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला ही स्क्रीनवरती जी काही पावती दाखवतो ही पावती अनुसार मी ती खरेदी केलेली आहे 700 रुपये किमतीनं. राजमाता या सिंदखेड राजाच्या दुकानामधनं ऑर्डरवरती ती आपल्या ऑफिसमध्ये येऊन पोहोचलं आहे. पण हे सुचलं कसं हे देखील सांगतो. एक अग्रवन नावाचा जो काही पेपर आहे त्या पेपरच्या मध्ये एक लेख होता डॉक्टर विजय वाघमारे यांचा. त्यांनी सरळ ब्राझीलच्या कृषी तंत्रज्ञानाची जी काही आपल्याला माहिती दिली, त्या माहिती आधारे आपण ह्या गोष्टीच्या शोधत होतो आणि अखेर एनर्जीचा रिझल्टही आपण तो घेतलेला आहे.